नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मुळात आर्थिक सुधारणांच्या काळामध्ये सुरुवातीला वस्तूचं उत्पादन हा अग्रक्रम होता. आता वस्तूचं उत्पादन सुरू झालं, त्याला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरती मोठी मागणी सुरू झाली आणि मग मुद्दा येतो तो म्हणजे दर्जाचा. एखाद्या उत्पादनाची उपलब्धता हा प्राथमिक क्रायटेरिया असू शकतो, प्राथमिक निकष असू शकतो. ती उपलब्धतेची गरज भागल्यानंतर पुढचा मुद्दा येतो ती म्हणजे ती उपलब्धता कोणत्या कोणत्या पातळ्यांवर कुठल्या कुठल्या मंचावरती आवश्यकता आहे. आता या विविध मंचांवर जेव्हा एखाद्या उत्पादनाची उपलब्धता आवश्यक असते तेव्हा तिथले वेगवेगळे निकष जे आहेत त्या निकषाच्या अनुषंगाने ते उत्पादन कसोटीला चोख असणं हे महत्त्वाचं आहे. तेव्हाच त्या उत्पादनाचं फलित स्वरूपामधली प्राप्ती ही उपयुक्त होऊ शकते. म्हणजेच मुद्दा येतो तो म्हणजे दर्जाचा. दर्जा हा शब्द जो आहे हा महत्त्वाचा आहे, कारण दर्जासाठी काही मानकं आहेत. ही मानकं सांगतात की हे उत्पादन कोणत्या कसोटीला घासून सुलाखून आलेलं आहे आणि आपल्यापाशी पोहोचतं आहे आणि ते सर्व दृष्टीने सर्वांकष निकषाच्या दृष्टिकोनातून कसं उपयुक्त आहे. याच दृष्टिकोनातून काम करते ती संस्था असते, ती आहे म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अर्थात भारतीय मानक संस्था. या सगळ्याविषयी आज बोलण्याचं कारण म्हणजे आज आहे जागतिक पातळीने आपल्या पाशी सुरक्षित वस्तू उत्पादन या पोहोचवत असतात आणि त्याचा आपण कशा पद्धतीने त्याची सुद्धा पारख केली पाहिजे. सगळं काही आजच्या भागात. जागतिक मानक दिनानिमित्त आजचा आपला विषय आहे मानक विश्वासाची बांधणी. मुळातच मानक ही विश्वासाची बांधणी असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एक मुद्दा जो यावर्षीच्या थीममध्ये सुद्धा येतो. यावर्षीची आपली थीम आहे ती म्हणजे स्टँडर्ड बिल्ड्स ट्रस्ट. दर्जा ही विश्वासार्हता सांगतो. जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा त्या दृष्टिकोनातनं कशा प्रकारे उत्पादनावरती हा दर्जा असला पाहिजे हे दर्जा निश्चितीमध्ये सुद्धा काही निकष आहेत का, सगळं काही जाणून घेऊया. आणि त्यासाठी दोन तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे, त्यांची ओळख करून घेऊया. आजचे आपले पाहुणे आहेत हेमंत अडे आणि वैशाली सुगडे. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या दोघांचं मनपूर्वक स्वागत करते. हेमंत अडे सरांविषयी सांगायचं म्हणजे भारतीय मानक ब्युरोमध्ये वैज्ञानिक म्हणून ते कार्यरत आहेत. या क्षेत्रातला सरांचा 19 वर्षांचा अनुभव आहे. आपल्या दुसऱ्या पाहुण्या वैशाली सुगडे मॅडम विषयी सांगायचं म्हणजे भारतीय मानक ब्युरोमध्ये त्या वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 17 वर्षांचा त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. दोघांचा अनुभव आणि कार्यप्रणाली ही आपल्या दैनंदिन आयुष्याला एक दर्जेदार उत्पादन, दर्जेदार वस्तू आपल्यापाशी पोहोचवण्यामध्ये फार मोलाची भूमिका बजावतात. त्यांच्याकडून या सगळ्याविषयी आपण जाणून घ्यायचं आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच, चटकन टिपून घ्या. ते असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आज तुमचा दोघांचा दिवस आहे, जागतिक मानक दिवस असं आपण म्हणतो. आणि खऱ्या दृष्टिकोनातून विचार केला ग्राहकांचा आजचा हा दिवस आहे. पण ही मानकं आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावतात. याविषयी या ग्राहक राजाला, ज्याला आपण राजा म्हणतो, त्यालाच माहिती नसतं. आणि तुमच्या संस्थेचं घोषवाक्य मानक हा प्रथम दर्जा हा.
मग मुळात ही मानकं आणि आजचा जागतिक मानक दिवस काय आहे? तर सर्वात प्रथम मी वर्ल्ड स्टँडर्ड डे दॅट इज म्हणजे भारतीय मानक म्हणजे जागतिक मानक दिवस त्याबद्दल सांगू इच्छितो. अवश्य सर. की 1946ला लंडनमध्ये 25 राष्ट्राचे प्रतिनिधी ते त्यांनी एक मीटिंग केली आणि तिथे त्यांनी मीटिंग यासाठी केली की त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा ज्याच्यामध्ये आपण स्टँडर्ड वेगळे जे स्टँडर्ड्स आहेत ते बनवून मग ते वस्तूंचे असू द्या मग सर्व्हिसेसचे असू द्या ते त्यासाठी त्यांनी एक संस्था स्थापना करण्यासाठी एक ठराव पास केला. आणखी ती संस्था आहे इंडियन स्टँडर्ड्स ISO आपण ISO म्हणतो म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन. आणखी त्याच्या ते स्थापना झाली ते 1946 मध्ये. आणखी जी तारीख होती ती होती 14 ऑक्टोबर. आजची तारीख होती. तर ती 14 ऑक्टोबर असल्यामुळे आपण ते दरवर्षी ते 14 ऑक्टोबर जागतिक म्हणजे मानक दिवसच्या रूपाने त्याला साजरा करतो. जेव्हा असं इंडियन स्टँडर्ड्स असं म्हणतो तेव्हा हे काही मॅडम ही दर्जाची एक खूण पटवणारी ही गोष्ट आहे असं जेव्हा म्हणतो तर दर्जा म्हणजे नेमकं काय? म्हणजे जी वेगवेगळ्या स्तरावर जी मानकं बनलेली आहेत म्हणजे प्रॉडक्टशी रिलेटेड असतील सर्व्हिसेसशी रिलेटेड असतील तर या सर्व एखादं प्रॉडक्ट असेल तर ते त्या मानकाला अनुरूप जर असेल म्हणजे त्या मानकामध्ये दिलेल्या रिक्वायरमेंट्सला फुलफिल करत असेल अनुरूप असतील तर आपण त्याला मार्क दिला जातो. तसं म्हणजे आपल्या देशांतर्गत भारतीय मानक ब्युरो काम करतंय. तर जेव्हा एखादं प्रॉडक्ट असतं ते ॲज पर ते IS असतं म्हणजे त्या मानकाप्रमाणे असतं तेव्हा त्याच्यावर ISI मार्क लावण्याचा परवाना दिला जातो. म्हणजे जेव्हा ते मार्क त्या प्रॉडक्टवर असतं तेव्हा त्याची गुणवत्ता ही आम्ही त्याची खात्री देतो की ह्या प्रॉडक्टची गुणवत्ता ही त्या मानकानुसार आहे आणि ग्राहकाला लक्षात येतं की म्हणजे त्याला ती खात्री पटते की हे उत्पादन हे ठराविक पर्टिक्युलर मानकाप्रमाणे आहे. अच्छा सर, आता मॅडमने उल्लेख केला की हे उत्पादन या मानकाप्रमाणे आहे. आता मुद्दा असा येतो तो म्हणजे कुठल्या उत्पादनाला कोणतं मानक लागू होतं आणि ते ग्राहकांना कशा पद्धतीने समजू शकेल? जसं आपलं जे दैनंदिनची वस्तू आहे जसं पाणी आहे पेयजल आहे तर त्याला जे मानक आहे ते 14543. अच्छा. म्हणजे ते मानक आहे. आणखी जसं इलेक्ट्रिकल स्विचेस आहे जे आपण घरी उपयोगात आणतो त्याला IS 3854 आहे. तर ते हर एक वस्तूंचे वेगवेगळे मानक आहे. आणखी ते मानक मध्ये जे काही मापदंड असतात त्या वस्तूंबद्दल जी त्याची परीक्षण करण्याची कोणकोणते परीक्षण करावे त्याच्यामध्ये कोणकोणते घटक जे आहे उपयोगात आणावे प्रोडक्शन म्हणजे काय काय गोष्टींचे आपण लक्ष द्यावे हे सर्व उल्लेख केला जातो. आणखी आमची एक कोणालाही आम्ही परवाना म्हणजे जे कारखानदार आहे आपण ज्याला लायसन्स म्हणतो कारखानदाराला जेव्हा आपण लायसन्स देतो तर त्यांना आम्ही एक STI म्हणजे स्कीम ऑफ टेस्टिंग अँड इन्स्पेक्शन म्हणजे ते निरीक्षण करणं हर एक जे काही प्रोडक्शन करतो त्याला एक पर्टिक्युलर स्कीम प्रमाणे म्हणजे त्याला निरीक्षण आणखी परीक्षण योजना म्हणता येईल. त्याला हर एक प्रोडक्शनला ते इन्शुअर करावं लागतं की जे काही उत्पादन करत आहे ते स्कीम प्रमाणे करत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये टेस्टिंग आलं किती सॅम्पल टेस्ट करायचे आणखी ते सर्व खात्री झाल्यानंतर मग तो ISI लावतो आणखी ते बाजारात वस्तू पाठवतो. ओके. म्हणजे सगळ्यात आधी जर असं म्हणता येईल की आधी उत्पादकासाठी निरीक्षणासाठी काही पद्धती आहे ती पूर्ण झाल्यानंतर मग उत्पादनावरती येते. हा मुद्दा मला पुन्हा विस्तृत जाणून घ्यायला आवडेल पण कार्यक्रमातला पहिला फोन आलाय तुमच्या दोघांच्या परवानगीने तो घेते. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. बोला. हॅलो. बोला शलाका. नमस्कार. मी शलाका गाडगे कल्याण प्रश्न विचारतेय की हा जो दर्जा जो आहे तो ग्राहकांनी ज्यावेळी ग्राहक एखादा प्रॉडक्ट घेतो त्यावेळी त्याचा दर्जा उच्च दर्जाचा असतो म्हणून ग्राहक प्रॉडक्ट घेतो पण तो दर्जा कायम राहील किंवा नाही याची त्याला शाश्वती कशी काय मिळू शकेल किंवा जो विकणारा जो असतो त्याने देखील ही शाश्वती कशा प्रकारे द्यायची की ग्राहकाला त्याच्यातून समाधान मिळेल? धन्यवाद. ग्राहकाला कायमस्वरूपी शाश्वती हवी असते ती कशी मिळेल? तर ग्राहक जेव्हा एखादं उत्पादन म्हणजे प्रॉडक्ट घेतो
जर त्यांनी ISI मार्क, म्हणजे आता समजा मी आमच्या ऑर्गनायझेशनचा मी ISI मार्कसाठी परवाने देतो, लायसन्स देतो, तर जेव्हा ISI मार्क एखाद्या प्रॉडक्टवर असतं तेव्हा त्याचा दर्जा त्या मानकानुसारच असतो. बरं. म्हणजे ग्राहकांनी नेहमी वस्तू विकत घेत असताना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की त्यांनी म्हणजे जो लोगो असणारा ISI आहे ते प्रॉडक्ट घ्यायला पाहिजे. कारण आम्ही जे परवानाधारक आहेत तर त्यांच्याला नेहमी भेटी देणं किंवा आम्ही त्यांच्या कारखाना जो असतो किंवा प्लांट असतो त्याचं नेहमी इन्स्पेक्शन करून त्या मालाचा दर्जा जो आहे तो ॲज पर दॅट IS म्हणजे मानक आहे ते पाहत असतो. कायमच त्याची कायम तपासणी त्याची होत असते आणि ती अचानक सुद्धा असू शकते किंवा सांगूनही असू हा, शकते. ते आमच्या स्कीम मध्ये आहे, ते आपण पुढे बोलूच वाटलं की अवश्य. म्हणजे ग्राहकांच्या मनामध्ये सर जी ही भीती असते की मी घेतलेली ही अमुक एक वस्तू ही कितपत दर्जेदार आहे आणि आज ह्याचा दर्जा कायम आहे, चांगला आहे आणि तो कायम राखला जाईल का, ह्या भीतीवरती ग्राहकांनी निसंकोच मात कशी करावी? हा, तर त्याच्याबद्दल मी आणखी काही सांगू इच्छितो. मॅडमने जसे सांगितले की अचानक एक तर भेटी देतो आम्ही त्यांच्या कारखान्यावर, ते एक आहे. त्याच्यानंतर मग त्याच्या कारखान्यामध्ये भेटी दिल्यानंतर तिथे टेस्टिंग पण केली जाते त्या वस्तूंची. आणखी त्याच्यानंतर मग ते मार्केटमध्ये जी वस्तू उपलब्धता आहे, कारण की मार्केटमध्ये गेल्यानंतर ती वस्तू खरी आहे खोटी आहे किती कितपत ते मापदंडानुसार आहे, तर ती वस्तू आम्ही विकत घेऊन त्याला टेस्टिंगला पण पाठवतो. म्हणजे हा, म्हणजे ते मान्यताप्राप्त जे लॅबोरेटरीज आहे, टेस्टिंग फॅसिलिटी आहे, तिथे पाठवून मग त्याचे जे निकाल येतात, रिझल्ट येतात, त्यानुसार मग आम्ही ऍक्शन घेतो. जर सिंपल तो पास झाला तर मग याचा अर्थ असा आहे की ती जी काही दर्जा आहे ते गुणवत्तेनुसार आहे. भारतीय मानक ब्युरोने ठरवून दिलेला जे मानक आहे त्याच्यामध्ये जे मापदंड आहे त्याच्यावर खरे उतरलेले आहे. आणखी जी वस्तू ते मापदंडावर किंवा कमी दर्जाची असेल, ISI मार्क असून सुद्धा, मग त्याच्यामध्ये मग आम्ही ऍक्शन घेतो. ऍक्शन म्हणजे मग त्याला जी काही कमतरता आहे, ज्या रिक्वायरमेंटमध्ये ती फेल झालेली आहे, ते मग कारखान्यादाराला आम्ही कळवतो, त्याला करेक्टिव्ह ऍक्शन घ्यायला सांगतो. आणखी तो करेक्टिव्ह ऍक्शन घेतल्यानंतर मग आम्ही व्हेरिफिकेशन सुद्धा करतो की त्यांनी ती खरोखरच केलेली आहे की नाही. केल्यानंतर मग ते पुन्हा सॅम्पल आम्ही टेस्टिंगला पाठवतो. आणखी तो पास झाल्यानंतर मग असं समजायचं की जे काही करेक्टिव्ह ऍक्शन घेतलेले ते व्यवस्थित आहे. वा, म्हणजे ही सगळी चाळणी लावूनच उत्पादन ग्राहकांपाशी पोहोचलेलं असतं, नाही का? मग या दृष्टिकोनातून ग्राहकांनी अगदी निशंक मनाने बाजारामधला उपलब्ध असलेला उत्पादन जे आहे ते मार्क बघून, मानकांचं महत्व तेवढ्यासाठी आहे. पुढचा फोन आहे रवींद्र कुडाळकर यांचा पुण्याहून. नमस्कार. नमस्कार मॅडम, माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की उत्पादनांच्या मानांकनासोबतच शैक्षणिक आणि सामाजिक सेवांच्या मानांकनाची पद्धत कशी असते. दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या इथल्या ज्या मानांकन देण्याच्या पद्धती आहेत त्या सुद्धा आंतरराष्ट्रीय तोडीच्या किंवा तशाच पद्धतीच्या आहेत का. आणि तिसरा प्रश्न असा की एखाद्या उत्पादनाला किंवा सेवेला मानांकन प्राप्त झालंय पण त्या उत्पादनाबद्दल काही चूक झाली त्याच्या क्वालिटीमध्ये भविष्यात, तर ते मानांकनाबद्दल काही काढून घेतलं जातं का, काय ऍक्शन घेतली जाते? धन्यवाद. धन्यवाद. तिन्ही प्रश्न महत्वाचे आहेत. मुळात ही मानकं जी आहेत ती आपल्या उत्पादनावरती महत्व सांगत असतात, त्याचा दर्जा अधोरेखित करत असतात. नेमका कशा पद्धतीने ही सगळी चाळणी लागते या सगळ्याविषयी जाणून घेत आहोत. मग अशी फोन होता, त्याचं उत्तर आपल्याला घ्यायचंय सर आणि मॅडम यांच्याकडून. पण पुढचा फोन आलेला आहे. भारत वावड आपल्याशी बोलतायत. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळी आपण मार्केटमध्ये जातो आणि एखादी वस्तू खरेदी करतो, औषध आहे, खाद्यपदार्थ किंवा अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू संपूर्ण केली, खरेदी करताना त्या वस्तूची जी खरोखरच ती चांगली आहे किंवा मानकाप्रमाणे आहे आपण कशी काय ओळखू शकतो? यासाठी काही शासकीय किंवा निमशासकीय असे सेंटर्स उपलब्ध आहेत का जिथं आपण मानकाप्रमाणे आहेत तपासू शकतो? दुसरा प्रश्न असा आहे की आपण मालकांना पैसे देताना जी किंमत MRP छापलेली असते ती किंमत आपण देतो, तर ही MRP ची किंमत कशा प्रकारे ठरवली जाते यावर पण आपण कृपया प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद. आपण पहिला मुद्दा जो आहे तो घेऊया. सर, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा होता रवींद्र कुडाळकरांचा, तो म्हणजे जसं उत्पादनाच्या वस्तूंविषयी किंवा खाद्यपदार्थांविषयी असतं तसं शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये काही मानकं आहेत का? त्यांना काही स्टँडर्ड सेट केलं जातं का? शैक्षणिक संस्थासाठी असं वेगळे मानक तर नाही, पण त्यांना क्वालिटी सिस्टम सर्टिफिकेशन जे आमचं आहे, गुणवत्ता प्रबंधन पद्धती, जसं QMS म्हणतो आम्ही, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम सर्टिफिकेशन,
तर ते घेऊन मग ते त्याला ज्यांची ते कार्यविधी आहे सिस्टम प्रमाणे त्याला सेट करता येते. बाकी त्याच्यासाठी कारण की जे काही स्टँडर्ड असतात नॉर्मली वस्तूंविषयी जे स्टँडर्ड असतात ते वस्तूंबद्दल लागू होतात. पण जेव्हा संस्था किंवा शैक्षणिक संस्था आले तर तिथे आमची प्रबंधन पद्धतीचा त्यांनी उपयोग करावा. तर क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम आहे तर त्याचा ते उपयोग करू शकतात. म्हणजे पुन्हा इथे दर्जाची चाचपणीही केली जाते आणि त्या दृष्टिकोनानं सर्टिफिकेट इश्यू केलं जातं मानक. त्यांचा पुढचा मुद्दा होता तो म्हणजे मानकांविषयी आंतरराष्ट्रीय आपली मानकं जी आहेत ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती कोणत्या तोडीची आहेत किंवा असं आपल्याला काही कळू शकतं का? त्याबद्दल असं आहे की जेवढे इंडियन स्टँडर्ड्स आहे ते आंतरराष्ट्रीय जेवढे स्टँडर्ड आहे त्याला हार्मोनाइज्ड असतात. अच्छा. म्हणजे जसं एक इलेक्ट्रिकलचं स्टँडर्ड आहे जसं स्विचेसचं आहे 3854. तर जेवढे इंटरनॅशनल लेवलवर जे स्टँडर्ड असतात तर आमचे भारतीय मानक ब्युरोचा हर एक वेळा प्रयत्न असतो की आपले जे इंडियन स्टँडर्ड आहे ते ISO प्रमाणे त्याला हार्मोनाइज केलेलं असतं किंवा करण्याचा प्रयत्न चालू असतो. म्हणजे इथे जे वस्तू उपलब्ध आहे त्याची गुणवत्ता आपण असं निष्कर्ष देऊ शकतो की ती आंतरराष्ट्रीय दर्जेप्रमाणे असते. आणखी ती जी काही प्रोसेस आहे ती म्हणजे नेहमी सुरू असते. म्हणजे कारण की हे डायनामिक आहे म्हणजे कधी स्टॅटिक नसल्यामुळे हर एक वेळा टेक्नॉलॉजी चेंज झाली किंवा काही नवीन घटक आले किंवा काही नवीन कंपोनेंट्स आले तर ते सर्व स्टँडर्ड्समध्ये ते समाविष्ट करून मग त्याला ते अपग्रेडेशन चालूच राहतो. हे महत्वाचं आहे की कायमच त्याचं अपग्रेडेशन होत असतं. नवनवीन तंत्रज्ञान मानकांमधली सुधारणा परिमाणांमधली सुधारणा ही सतत समाविष्ट केली जात असते. पुढचा फोन घेते आणि बाकीच्या उरलेल्या प्रश्नांकडे वळते. नमस्कार, मंजुळा शेणॉय आपल्याशी बोलतायत. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की आता फूड प्रॉडक्टचे एनिथिंग अँड एव्हरीथिंग ऑनलाईन परचेस होतं तर त्याच्यावर मानक संस्थेचा अंकुश असतो का किंवा कशा प्रकारे त्यांना मानक ठरवली जातात ह्याविषयी जरा सांगा. आणि ग्राहकांनी ते कसं ओळखावं की कुठलं प्रॉडक्ट आहे ह्यांना मानक मिळालंय त्याविषयी सांगा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. फूड प्रॉडक्ट्स किंवा कुठलाही पदार्थ ऑनलाईन खरेदी करणं याच्यासाठी काही मानकं आपण तपासणी करू शकतो त्याची? ऑनलाईन किंवा जरी तुम्ही दुकानामध्ये जाऊन जरी परचेस करत असाल आणि जर ते ॲज पर दॅट स्टँडर्ड असेल तर त्याच्यावर तो मार्क असतो तर तो पाहूनच तुम्हाला घ्यायचा आहे. आणि जेव्हा तो मार्क असतो तेव्हा ते प्रॉडक्ट त्या स्टँडर्ड किंवा मानकाला अनुरूप आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याची दर्जा आहे त्याची खात्री आम्ही देत असतो. म्हणजे कारखानदार माल तयार करत असतो, ग्राहक तो विकत घेत असतो आणि त्याची खात्री आम्ही देत असतो. म्हणजे भारतीय मानक ब्युरो त्या मालाची खात्री देत असतं आणि म्हणून भारतीय मानक ब्युरो त्या कारखानदाराला आमचा ISI म्हणजे जो लोगो आहे तो वापरण्यासाठी परवाने देत असतो. तर जेव्हा तो मार्क आहे याचा अर्थ त्याची गुणवत्ता निश्चितच मानकानुसार आहे. अगदी आपण साधी सोपी गोष्ट घेऊया की पॅकेज ड्रिंकिंग वॉटर या बाटल्या ज्या आहेत पाण्याच्या बाटल्या या सर्रास सगळीकडे उपलब्ध असतात. आणि ऑनलाईनचा मुद्दा मांडला तर एखाद्या छोट्याशा दुकानापासून ते मोठ्या 5 स्टार हॉटेलपर्यंत सगळीकडे मिळणारी ही वस्तू आहे आणि कुठल्याही वर्गाकडनं याची मागणी असू शकते. याच्या मानकांविषयी काही आपण सांगू शकतो? कधी कधी आपण नावं ऐकलेली पण नसतात पण खेडोपाड्यांमध्ये या पाण्याच्या बाटल्या उपलब्ध असतात. निश्चितच पॅकेज ड्रिंकिंग वॉटर ह्याच्यासाठी IS 14543 म्हणजे हे भारतीय मानक आहे. आणि त्याच्यानुसार जेव्हा तो जो कारखाना आहे किंवा जो प्लांट आहे त्याची पूर्ण आम्ही इन्स्पेक्शन करून त्याचा माल जो आहे त्याची तपासणी करून ते सर्व पाहूनच त्याला आम्ही परवाना देतो. आणि ते असं काही नाही की तुम्ही म्हणताय वेगवेगळे ब्रँड्स असू शकतात पण जेव्हा त्याच्यावर ISI मार्क असतो तेव्हा आम्ही त्या प्रॉडक्टची खात्री देत असतो. अच्छा. तर ब्रँड कुठलाही असू शकतो पण जर ISI मार्क असेल तर ते प्रॉडक्ट घ्यावं. कारण आजकाल आपण असंही बघतो की जिथे ज्याच्यावर मार्क नाहीये असे सुद्धा पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचे जार्स वगैरे तुम्हाला बाजारामध्ये मिळू शकतात. आपल्याला ऑन स्क्रीन सुद्धा ISI मार्क दिसतोय. त्याचा मुद्दा असा आहे की ग्राहकांनी हा मार्क असलेलंच उत्पादन जे आहे ते घ्यायला हवं. आणि हा मार्क जो आहे ISI मार्क हा मॅडम कशावर दिसतो ग्राहकांना त्याविषयी पण सांगा. आपण बेसिक गोष्ट सांगूया. पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचं जर म्हणत असाल तर त्याचं लेबल जे असतं तर त्या लेबलवर हा मार्क असतो. तो मॅन्युफॅक्चरर असतो त्याचं नाव असतं. पाण्याची बाटली त्याचा बॅच नंबर डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग
बेस्ट बिफोर म्हणजे कन्झम्पशन कधीपर्यंत तुम्ही करू शकता आणि त्याच्यावर त्यांचा नंबरही असतो. जर तुम्हाला काही कंप्लेंट असेल तर त्या फॅक्टरीचा सुद्धा नंबर असतो आणि आमचा सुद्धा वेबसाईटचा ऍड्रेस असतो. म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला जर तक्रार असेल तर तुम्ही मॅन्युफॅक्चररलाही करू शकता आणि आम्हालाही करू शकता. पण जर तुम्ही त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं लेबल नाही, मार्क नाही असं घेत असाल तर ते चुकीचं आहे. मग तो मगाचा मुद्दा आहे तो कुडाळकरांचा, तो सपोज ISI मार्क नसेल किंवा असून सुद्धा त्याच्यामध्ये काही दोष आढळला वगैरे असं काही वाटलं तर त्यावेळी काही तक्रार करू शकतो आपण ग्राहक. ISI मार्क प्रॉडक्ट आहे आणि दर्जा जर त्याचा कमी दर्जाचं जर प्रॉडक्ट असेल असं तुम्हाला लक्षात आलं तर त्याची कंप्लेंट तुम्ही आमच्याकडे करू शकता. भारतीय मानक ब्युरोला ऑनलाईन कंप्लेंट करू शकता किंवा तुम्ही आमच्या कुठल्याही ऑफिसमध्ये ब्रांचेसमध्ये जाऊन सुद्धा लेखी स्वरूपाची तक्रार करू शकता. त्याची आम्ही दखल घेतो. पण जर ISI मार्क नसेल तर त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे आम्ही नाही काय करू शकत. ISI मार्क बद्दल आम्ही खात्री देतो. बरोबर आहे. दर्जाची तपासणी केलेली असते तेव्हा त्याविषयी सांगता येईल आणि त्यांच्यावर आम्ही ऍक्शनही घेऊ शकतो जर कमी दर्जाचा असेल तर. बरं. आता त्यांनी पुढचा एक मुद्दा आला होता आपल्यापाशी की मुळात हे दर्जेदार उत्पादन आहे हे तपासताना सुद्धा ग्राहकाच्या मनामध्ये साशंकता असते की खरंच वरती असलेला छापलेला छापील दर्जा आणि आतलं उत्पादन हे मॅचिंग आहे का. जरी तुम्ही मला मगाशी वेगवेगळ्या काही टेस्ट सांगितल्यात प्रेक्षकांना की त्या ह्या पद्धतीने आपण वारंवार तपासणी करत असतो तरी सुद्धा काही साशंकता असेल तर त्या क्षणी काही तपासणी करता येणं शक्य असतं ग्राहकाला. सर असं ग्राहकाला तर जर असं वाटलं तर त्याला असं वेगळं जाऊन तर तपासणी, कारण की ते त्याला लॅबोरेटरीमध्ये प्रयोगशाळामध्ये ते सॅम्पल वगैरे पाठवा लागणार. जर त्याला असं वाटलं की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, काहीतरी आहे, म्हणजे जसं पाणीची बॉटल आहे त्याच्यामध्ये तसं त्याला असं वाटलं की याच्यामध्ये काहीतरी स्वच्छ नाही आहे, जसं क्रिस्टल क्लिअर सारखं पाहिजे ते तसं नाही आहे, आणखी ती बॉटल फुटलेली नसेल, त्याच्यावर लेबल वगैरे सर्व आहे, तर तो त्याबद्दल ते आमच्या भारतीय मानक ब्युरोला जे त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये या पाण्याची चाचपणी होऊ शकते. नाही, ते आमच्याकडे कंप्लेन करणार, आमच्याकडे लेखी स्वरूपात कंप्लेन त्यांना करावं लागेल. त्याच्यामध्ये मग त्यांच्या जे कंप्लेन करणारा त्याचं नाव, पत्ता, आणखी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, आणखी जिथून त्यांनी जे परचेस केलेलं आहे जे वस्तू ISI मार्क आहे त्याचं बिल, कॅश मेमो ते आमच्याकडे म्हणजे अप्लिकेशन सोबत लावणं गरजेचं आहे. म्हणजे ते खात्री पटली पाहिजे की त्यांनी ते खरोखरच ते तिथून परचेस केलेलं आहे. आणखी एकदा कंप्लेन आल्यानंतर मग ते आम्ही चौकशी करतो. आणखी चौकशी केल्यानंतर मग त्याला ते रिप्लेसमेंट त्याला देण्यात येते. आणि जेव्हा चुकीचं असेल त्यांना दंडही केला जातो. याविषयी पण सर जाणून घेते विस्तृतपणे, कारण इथंच हा जो मुद्दा येतो तो म्हणजे आपण पावतीचं महत्व हे इथे आहे. याचबरोबर मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकारी समितीच्या सदस्य अनुराधा देशपांडे मॅडम आता आपल्याशी दूरध्वनीच्या माध्यमातून जोडल्या जात आहेत. नमस्कार अनुराधा मॅडम. हॅलो. नमस्कार मॅडम. हा नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. ग्राहक मंचाच्या मुंबई ग्राहक पंचायतीच्या आपण कार्यकारिणी समितीच्या सदस्य आहात. त्या दृष्टिकोनातनं आजचा मानक दिवस हा सुद्धा ग्राहकांसाठी फार मोलाचा असतो. तो कशा पद्धतीने हे आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम मी जागतिक मानक दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते. खरं म्हणायचं तर BISचे जे सगळी ISI मार्किंग किंवा हॉल मार्किंग आहेत ती ग्राहकांसाठी सुरक्षिततेची आम्ही कवच कुंडला समजतो. कारण दर्जेदार वस्तू ग्राहकाला मिळण्यासाठी ही मानकं मदत करतात. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि ह्या व्यासपीठाचा थोडंसं मला त्याच्याशी संवाद साधू इच्छिते की आज समाजामध्ये की हेल्मेट म्हणजे दुचाकी वाहनांचं प्रमाण जवळजवळ 91% आहे आणि त्याच्यासाठी हेल्मेट वापरणं आपल्याला जे सक्तीचं केलेलं आहे त्याचबरोबर त्याला ISI मार्क असणं हेही खूप आवश्यक आहे. कारण ज्यावेळेला एखादी अपघाताची परिस्थिती उद्भवते तर त्यावेळेला जर चांगलं हेल्मेट असेल, दर्जेदार हेल्मेट असेल तर त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. त्यामुळे ह्या प्रसंगाचं मी एक औचित्य साधून असं एक विनंती करीन ह्या यंत्रणेला की त्यांनी ह्याच्या बाबतीमध्ये विचार करावा की हेल्मेटला आपल्याला ISI मार्क सक्तीचा करता येईल का. आणि दुसरा प्रश्न ग्राहकांच्या सुरक्षिततेचा जो हक्क आम्हाला मिळालेला आहे त्या दृष्टिकोनातून आहे की आज आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅस स्टोव्ह दिसतात. आपल्याकडे सिलेंडर, ट्यूब किंवा रेग्युलेटर ह्यांना ISI मार्क आहे.
परंतु अजूनही सगळ्या गॅस स्टोव्हना मात्र सक्तीचा ISI मार्क नाहीये. तर आपल्याला तसं काही करता येईल का? कारण उद्या काही अपघात परत असाच उद्भवला तर ज्यावेळेला इन्शुरन्स कंपन्या असतात त्यावेळेला त्या म्हणतात की बाबा ही सबस्टँडर्ड शेगडी होती. अशा वेळेला ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गॅस स्टोव्हला सुद्धा ISI मानांकन मिळणं हे आता काळाच्या ओघामध्ये खूप महत्वाचं ठरलेलं आहे. तर कृपया आमच्या ह्या विनंतीचा आपण विचार जरूर कराल अशी मला आशा वाटते. नक्कीच अनुराधा मॅडम, आपल्याबरोबर तज्ज्ञ आहेत हेमंत सर आणि वैशाली मॅडम, त्यांनाही याविषयी काही बोलायचं आहे. हेमंत सर काय सांगाल? हां, मी सर्वात प्रथम हे सांगू इच्छितो की आमची जी प्रमाणन योजना आहे म्हणजे मानक प्रमाणन योजना ती स्वैच्छिक प्रवृत्तीची आहे. अच्छा. म्हणजे जेवढे काही आम्ही मानक सर्टिफिकेशन देतो ते स्वेच्छावर असते. हां, पण त्याच्या व्यतिरिक्त कारण की लोकांच्या हितांच्या त्यांच्या संरक्षणासाठी सरकारने 100च्या वर जे मानक आहे त्याला कंपल्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सिमेंट आहे, मग ते 4 चाकी वाहनाचे टायर आहेत, मग आपलं बेबी फूड आहे, इलेक्ट्रिक MCB आहे, RCCBs आहे, असे 100च्या जवळपास आयटम्स आहे ज्यांना सरकारने कंपल्शन केलेलं आहे. आता मॅडमनी जे प्रश्न विचारलं की हेल्मेट आणखी गॅस शेगडी, गॅस शेगडीचे ऑलरेडी स्टँडर्ड आहे, आणखी हेल्मेटचे पण स्टँडर्ड आहे, पण त्याला जे सक्तीचे करणे ते जे सरकारच्या वर अवलंबून आहे. तरी मॅडमनी जे काही सूचना दिल्या, जे काही आम्हाला सांगितलं की हे पण कंपल्शन केलं पाहिजे, तर आम्ही ते आमच्या ऑफिसद्वारे त्याला म्हणजे वरपर्यंत त्याला बरोबर आहे पोहोचवण्याचा प्रयत्न. ग्राहक प्रतिनिधी आहेत, ग्राहक प्रतिनिधींची आपल्यापाशी मागणी आहे. मॅडमनी चांगला मुद्दा काढला की जे सेफ्टी म्हणजे घरी काम करणारे जे गृहिणी आहे त्यांच्या सेफ्टीसाठी प्लस जे दुचाकी वाहक चालक आहे त्यांच्या सुरक्षितेसाठी. कारण की जेव्हा अपघात होतो मग ते व्यवस्थित ISI मार्क नसल्यामुळे जास्त म्हणजे इन्शुरन्स आहे किंवा बाकीच्या विमा योजना आहेत त्या संदर्भामधले ज्या सगळ्या प्रोज अँड कॉन्स मध्ये दर्जा हा पुन्हा महत्त्वाचा. बरोबर. तर त्यासाठी आम्ही मग आमच्या ऑफिसमधून त्यांची ते सूचना वरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. येस. अनुराधा मॅडम, तुमच्या सूचनेबद्दल मनपूर्वक आभार. भारतीय मानक ब्युरोपाशी तुमची सूचना पोहोचलेली आहे आणि आशा करूया की भविष्य काळात आपल्याला लवकरच या तुमच्या 2 प्रश्नांवरती ग्राहकांना उत्तर मिळू शकेल. धन्यवाद मॅडम, आपण सहभागी झालात आणि अतिशय महत्त्वाचे मुद्दे आमच्यापाशी मांडलेत आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या यंत्रणेपर्यंत ते मुद्दे पोहोचवलेत. मनपूर्वक आभार. धन्यवाद. या होत्या मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकारी समितीच्या सदस्य अनुराधा देशपांडे मॅडम आणि त्या जागतिक मानक दिनाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर सहभागी झाल्या होत्या. वैशाली मॅडम, जेव्हा आपण म्हणतो मानकांचं महत्व आहे, या मानकांचं तर नेमकी ही मानकं आहेत कोणती कोणती? आता सरांनी उल्लेख केला की 100 मानकं आहेत, पण दैनंदिन जीवनामध्ये अशी कोणती कोणती मानकं आहेत जी आपल्याला रोज लागतातच आणि त्यांचा आपण आवर्जून आहेत ना उत्पादनावरती याचा विचार व्हायला हवा? मानकं जर म्हणाल तर 19,000च्या वर मानकं आहेत. अच्छा. तर ह्याच्यामध्ये या मानकांमध्ये प्रॉडक्टशी रिलेटेड आहेत किंवा रीती संहिता आहेत किंवा पारिभाषिक शब्दावली म्हणू आपण. अच्छा. टर्मिनॉलॉजी म्हणजे किंवा मापे म्हणजे डायमेन्शन्सच्या संदर्भातली आहेत, सुरक्षेच्या संदर्भातली आहेत, सिस्टीमच्या संदर्भातली आहेत, अशी 19,000च्या वर मानकं आहेत. किमतींच्या बाबतीमध्ये काही आहे इथे? किमती म्हणजे मगाशी एक मुद्दा आला होता आपल्यापाशी की किमतीच्या बाबतीमध्ये नाही. बरं. तर ही अशी वेगवेगळी मानकं आहेत. उत्पादनाशी रिलेटेड म्हणजे प्रॉडक्टशी रिलेटेड जवळजवळ 9,500च्या वरती मानकं आहेत. अच्छा. बाकीची ही इतर आहेत, टेस्ट मेथड्स वगैरे याच्याशी रिलेटेड आहेत. तर 9,500 मानकांमध्ये BISने जवळजवळ 1,000च्या वर प्रॉडक्टसाठी साधारण मला वाटतं 31,000च्या वर लायसन्सेस आम्ही इश्यू केलेली आहेत. ओके. तर 1000 प्रॉडक्टसाठी त्यातली बरीचशी प्रॉडक्ट्स ही आपण डेली म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. म्हणजे आता आपण जसं बोललो पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आहे, बेबी फूड आहे, स्किम मिल्क पावडर आहे, फूड कलर्स आहेत, बिस्किट्स आहेत, स्टील आहे, सिमेंट आहे, घरामध्ये आपण जे स्विचेस वापरतो ते आहेत आणि गॅस सिलेंडर्स आहेत, बर्नर्स आहेत किंवा
रेग्युलेटर्स आहेत, पेस्टिसाइड्स आहेत. तर ही सगळी मानकं म्हणजे या प्रॉडक्टशी रिलेटेड आहेत जी रोज ग्राहक वापरत असतो. आणि हेल्मेट विषयी आता आपण हेल्मेटही काम आहे, करणार आहोत. हेल्मेटही आहे, मानक आहे त्याचं, पण ते- फक्त गव्हर्नमेंटनी त्याला अनिवार्य केलेलं नाही. स्क्रीनवर आपल्याला दिसतंय त्याविषयी सुद्धा. मला वाटतं भारतीय मानक संस्थेचंच त्याच्याविषयी हा, काही बरोबर. काम चालू आहे. सर नेमकी काय ही स्क्रीन सांगते आपल्याला? नाही, स्क्रीन सांगते की हेल्मेट जे वापरावं ते ISI मार्क असलेलं वापरावं, कारण की ISI मार्कच्या वापरलेल्याने एटलीस्ट त्याची जी गुणवत्ता आहे ते मानकानुसार असते. आणखी तो आपल्याला सेफ करतो. सुरक्षिततेला प्राधान्य आणखी एक दिलं. प्रश्न आणखी याच्या अगोदर विचारला होता की ISI मार्क बघताना काय बघावं. हो. तर त्यासाठी मी सांगू इच्छितो की ISI जे आमचं मानक चिन्ह असतो त्याच्यावर तर मानकचा नंबर असतो, IS आणखी मानकचा नंबर. जसं पाणीचं आहे 14 किंवा स्विचेसचं आहे, स्विचेसचं 3854 आहे, IS 3854 असणार. अच्छा. आणखी खाली लायसन्स नंबर असणार, ज्याला आम्ही परवाना दिलेला आहे हा. त्याचा एक युनिक नंबर असणार. ओके. तो 7 आकडी किंवा 10 आकडी असतो. म्हणजे हे सगळं हा. ग्राहकांनी बघायला हा, हवं ना ते सर? बघायला हवं. आणखी त्याला जर काही असं वाटलं की हे काहीतरी डुप्लिकेट आहे, काय आहे, तर ते आम्हाला तक्रार करू शकतो. किंवा त्याला असं कन्फर्म करायचं असेल की जे काही मार्क दिलेला आहे, जे काही 7 आकडी किंवा 10 आकडी आहे, तर आमच्या वेबसाईटवर जाऊन ते मार्क कंपॅरिझन करू शकतो की ते जिथे जे त्यांनी मेन्शन केलेला आहे की हा मॅन्युफॅक्चरर आहे, त्याचा ॲड्रेस आहे, तो आमच्या वेबसाईटवर हर एक मॅन्युफॅक्चररचा ॲड्रेस व्यवस्थित publish केलेला असतो. असतो हो, आणि सगळं माहिती ऑनलाईन कळते. इन्फॉर्मेशन असते. बरोबर. आणखी कोणी त्याला ऍक्सेस करू शकतो. बरोबरीने मॅडम आता आपल्याला पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचं पण वेबसाईटवरती एक स्लाइड दिसली आपल्याला. ती स्लाइड नेमकी काय सांगते आपल्याला? पुन्हा स्लाइड बघू शकते का मी? हा, बरं. जी मुळातच पॅकेज ड्रिंकिंग वॉटरच्या बाबतीमध्ये मगाशी मी म्हटलं तसं सर्व काळी सर्व ठिकाणी यत्र तत्र उपलब्ध असलेलं हे पाणी आहे. आणि या पाण्याची शुद्धता हा नेहमी मनामध्ये असणारा प्रश्न आहे त्या बाबतीत. तर BISने जेव्हा पॅकेज ड्रिंकिंग वॉटरच्या मॅन्युफॅक्चररला लायसन्स दिलेलं असतं, तर तेव्हा जसं त्याच्याकडे ते पाणी म्हणजे जे त्याचं सोर्स वॉटर आहे तिथून पाणी प्रॉडक्ट वॉटर बनवेपर्यंतची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी त्याच्याकडे प्रॉपर आहे का, क्वालिटी कंट्रोल करू शकतो का त्याच्यावर तो, आणि जे पाणी त्यांनी बनवलेलं आहे ते त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये तो तपासून घेऊ शकतो का, त्याच्यासाठी त्याच्याकडे कॉम्पिटंट स्टाफ आहे का हे सगळं पाहतो. आणि जेव्हा ते पाणी जे आहे त्याच्यामध्ये भरपूर टेस्ट आहेत, म्हणजे पाणी शुद्ध असं आपण म्हणणार नाही, पण त्यातली जी अशुद्धता आहे ती ठराविक लिमिटच्या आतमध्ये पाहिजे. अच्छा, असं आहे. अशुद्धता पाण्यामध्ये असू शकते पण ती लिमिटच्या ती लिमिटच्या मध्ये पाहिजे, तर हे महत्वाचं आहे. म्हणजे जर समजा क्लोराईड आहे तर त्याची 200 ppmच्या वरती त्याची रिक्वायरमेंट नाहीये, म्हणजे ते जास्त असेल तर ते ॲज पर स्टँडर्ड नाहीये. ओके. तर असे भरपूर पॅरामीटर्स आहेत. अच्छा. म्हणजे अगदी टेस्ट, कलर, ओडर, pH, TDS आहे, क्लोराईड, सल्फेट आहे, कीटकनाशकांची मात्रा बघितली जाते, रेडिओएक्टिव्ह एलिमेंट्स आहेत त्याची बघितली जाते, मायक्रोबायोलॉजिकल जे बॅक्टेरिया आहेत ते पाहिलं जातं. तर हे सगळे जे रिक्वायरमेंट्स आहेत, टॉक्सिक एलिमेंट्स आहेत, तर ह्या सगळ्यांची मात्रा पर्टिक्युलर लिमिटच्या आतमध्ये आहे का हे आम्ही बघतो. आणि हे सगळं तपासून त्याचा नमुना जेव्हा त्या फॅक्टरीत तयार केलेला तपासला जातो आणि जेव्हा तो ॲज पर त्या IS 14543 असतो तेव्हा त्याला लायसन्स दिला जातो. अच्छा. म्हणून मला आता एक सहज मनामध्ये आलं की आपण बऱ्याचदा पाणी पितो तर बऱ्याचदा त्याच्यावरती मार्क असतात, मानकं असतात, पण तरी सुद्धा त्याची चव बदललेली असते. मग शुद्धतेचे परिमाण जे आहे त्या परिमाणापर्यंत ती वस्तू आलेली आहे ना याची तपासणी केलेली असते. आणि त्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणच्या पाण्याची चव बदलली त्याची शुद्धता कायम असते असं आहे. आता तर सध्या सणासुदीचे सीझन सुरू आहे आणि यावेळी अपरिहार्य गोष्ट असते ती म्हणजे सोन्याची खरेदी. सोन्याची खरेदी ही जेवढी आवश्यक असते त्याच्या शुद्धतेबाबत तेवढीच मनामध्ये शंका असते. या बाबतीत काय असावं? हा, त्यासाठी आमची जी स्कीम आहे ते हॉलमार्किंग स्कीम आहे. आणखी ती 2000 म्हणजे वर्षामध्ये म्हणजे इयर 2000 मध्ये ती सुरुवात करण्यात आली. अच्छा. त्याच्यानंतर आज ग्राहकांनी ती जी हॉलमार्किंग स्कीम आहे ते बरेच लोकांपर्यंत त्याचं त्यांना माहीत झालेलं आहे की हॉलमार्किंगचे दागिने खरेदी करावं. स्क्रीनवर आपल्याला दिसतायत. हा, 22 कॅरेट साठी आपण 916 बघतो. कुठेही सोन्याच्या म्हणजे सराफांच्या दुकानावर गेल्यानंतर
जे आपण आपले ग्राहक आहे ते त्यांना विचारतात की आम्हाला हॉलमार्क पाहिजे, कारण की हॉलमार्क घेतल्यानंतर त्यांना एक थर्ड पार्टी म्हणजे कॉन्फिडन्स मिळतो. म्हणजे भारतीय मानक ब्युरो त्याच्यामध्ये एक थर्ड पार्टी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फर्स्ट पार्टी म्हणजे जे मॅन्युफॅक्चरर आहे, ज्यांनी ते मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. सेकंड पार्टी म्हणजे ज्यांनी ते परचेस केलेलं आहे, खरेदीदार आहे. आणखी थर्ड पार्टी म्हणजे BIS. म्हणजे सपोज आता 916च्या कोणी हॉलमार्किंगचे दागिने घेतले, आणखी त्याला असं वाटलं की ते बरोबर नाही आहेत, त्याच्यामध्ये जे शुद्धता किंवा आणखी उत्कृष्टता नाही आहे, तर तो तपासणी पण करू शकतो. आमचे त्यासाठी जी स्कीम आहे त्याच्यामध्ये आमचे हॉलमार्किंग सेंटर्स आहे. या पूर्ण भारतामध्ये जवळपास 400 हॉलमार्किंग सेंटर आहे, मान्यताप्राप्त हॉलमार्किंग सेंटर आहे, ज्याच्यामध्ये ती तपासणी सराफांकडे येण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये ते जे 5 चिन्ह आपण जे स्क्रीनवर दाखवलेले आहे, म्हणजे भारतीय मानक ब्युरोचा लोगो, त्याच्यानंतर शुद्धताचा लोगो म्हणजे 22 कॅरेट असेल तर 916, त्याच्यानंतर हॉलमार्किंग सेंटरचा लोगो म्हणजे 400 पैकी ज्या हॉलमार्किंग सेंटरवर ते मार्क केलेला आहे त्याचा लोगो असणार. नंतर सराफाचा लोगो म्हणजे जिथून आपण खरेदी करणार त्याचा एक स्वतःचा एक लोगो असतो. त्याच्या व्यतिरिक्त ज्या वर्षी त्यांनी हॉलमार्किंग केलेलं आहे, म्हणजे जसं 2016 त्यासाठी एक लोगो असतो. आता 2016 साठी यू म्हणून एक आपलं अल्फाबेटचा वर्ड आहे. दरवर्षीप्रमाणे अल्फाबेट असतं. यावर्षी यू अध्यक्षर आहे. तर ते ग्राहकांना नम्र विनंती आहे की जेव्हा तुम्ही ते परचेस करायला जाता तर आमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, कारण की जे सराफा असते त्यांनाही आम्ही लायसन्स देतो. ही स्कीम 2 पद्धतीने ऑपरेट होते. सराफांना आम्ही लायसन्स देतो, प्लस ते हॉलमार्किंग सेंटरला पण लायसन्स देतो. दोघांकडे आमचं म्हणजे कंट्रोल म्हणा किंवा आमचं सुपरविजन असतो. तर सराफांकडे गेल्यानंतर ते 5 मार्क आहे की नाही त्याची खात्री करून घ्यावे. आणखी त्यासाठी सराफांकडे ते भिंग वगैरे असणे आवश्यक आहे. भिंग घेऊन आपण ते पूर्ण बघावं की 5 मार्क आहे की नाही. 5 मार्क असल्यानंतरच मग खरेदी करावं, ही ग्राहकांना सूचना आहे. मस्त, हे फार महत्वाचं आहे. बारीक बारीक गोष्टी आहेत, हे बारकावे आहेत, हे लक्षात ठेवून खरेदी केली तर खरेदी खरंच अव्वल होऊ शकते, दर्जेदार होऊ शकते. पण या सगळ्यामध्ये मगाचा पुन्हा तो मुद्दा आला, प्रत्येकाची पावती ही ग्राहकानं घ्यायलाच हवी, तरच त्या खरेदीला खरा दर्जा प्राप्त होऊ शकतो. आणखी हॉलमार्किंग मध्ये पावती घेताना तिथे पण हॉलमार्किंग खरेदी केली त्याची पण आपण सर्टिफिकेट म्हणजे तिथे पण आपण नोंदणी करून घ्यावी. म्हणजे ते नंतर काही प्रॉब्लेम आले तर कंप्लेंट जर त्या तक्रारी केली आमच्याकडे, म्हणजे ग्राहकाला असं वाटलं की ते कमी दर्जाचे आहे, त्यांनी कंप्लेंट केली, तर जेव्हा आपण पावतीवर लिहून घेतो की हे हॉलमार्क्ड आहे, आणखी कॅरेटेज आहे 22 कॅरेट म्हणा, तर ते मग ते तक्रारी निवारणासाठी ते खूप उपयोगात पडते. महत्वाचं आहे. याविषयी जाणून पुढचा फोन आहे. किशोर नगरकर आपल्याशी बोलताय. नमस्कार. नमस्कार. बोला. 2 गोष्टी अशा आहेत की तुम्ही हल्ली बऱ्याचशा फूड प्रोडक्ट्स वरती FSSAI असा तुम्ही मार्क बघता, त्याच्यावरती नंबर पण असतो. मला असं वाटतं की ते फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया याचा तो मार्क आहे. आता हा जो मार्क आहे त्याचे पॅरामीटर आणखी ISIचे पॅरामीटर ह्याच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे, आणि जर का इक्विव्हॅलंट असलं तर मग त्याच्यावरती ISIचा पण मार्क कंपल्सरी तुम्ही केला पाहिजे. आता कस्टमरनी काय समजायचं की हे ISIच्या लायकीचं आहे का, हे निराळीच कुठली तरी लायकी ठरवलेलं वस्तू आहे, आणि हे फक्त ह्याच्यावरती फूड प्रोडक्ट, अनेक फूड प्रोडक्ट वरती. किशोरजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. आपले मान्यवर उत्तर देतीलच. फोन होता किशोर नगरकर यांचा. आणि खाद्यपदार्थांवरती 2 मानकं असतात, FSAI आणि ISI. दोन्हीची जी परिमाणं आहेत आणि निकष आहेत त्यामध्ये काय फरक आहे का, याविषयी त्यांना जाणून घ्यायचंय. तर FSSAIचे जे स्टँडर्ड्स आहे आणखी BISचे स्टँडर्ड आहे, ते काही काही पॅरामीटर्समध्ये समानता होऊ शकते. जसं आपलं पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आहे, तर पॅकेज ड्रिंकिंग वॉटरमध्ये जेव्हा लायसन्स FSSAIचं लायसन्स घेतो तर ते त्यांच्या सर्टिफिकेटमध्ये किंवा अशी सूचना देतात की ते ऑपरेट करण्यासाठी BISचं लायसन्स घेणे बंधनकारक आहे.
तर त्याच्यामध्ये ते कारण की BIS मध्ये जे स्टँडर्डचे मापदंड आहे ते त्याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट आहे, फिजिकल टेस्ट आहे, केमिकल टेस्ट आहे, बरेच टेस्ट आहे. तर दोन्ही सारखे नाही आहे, पण काही प्रमाणात काही पॅरामीटर्समध्ये ते अनुरूपता आहे. बरोबर आहे. मुळात ग्राहक हा राजा आहे असं म्हणताना त्यांनी मानकांचे परीक्षण जे आहे ते कायम केलं पाहिजे असं आपण त्याला सांगत असतो. मग या दृष्टिकोनातनं भारतीय मानक ब्युरो ग्राहकांना काही सांगू इच्छिते का की या गोष्टींची काळजी, दक्षता ही उत्पादन खरेदी करताना तुम्ही घ्यायलाच हवं? काय सांगायचं मॅडम त्यांना? एखादं उत्पादन जेव्हा आपण विकत घेत असतो तेव्हा त्याच्यावर त्याची डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं, डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, बॅच नंबर बघणं, उत्पादकाचं नाव आहे का, जिथे बनलेली आहे वस्तू त्याचा ऍड्रेस आहे का ते पाहणं, पावती घेणं, या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. हे असायला हवं. म्हणजे जर त्याच्याबद्दल काही कंप्लेंट्स असतील तर त्याच्याशी आपण जेव्हा कंप्लेंट इन्व्हेस्टिगेशन करतो तो त्याचा उपयोग होतो. ह्या गोष्टी आवश्यक आहेत. बरोबर आहे. सर, ग्राहकांची काळजी असं म्हणत असताना तुम्ही स्वतः उत्पादन जेव्हा पोहोचतं तेव्हा त्याच्या अनेक चाळण्यांमधनं त्याची चाचपणी करत असता. त्यातल्या त्या चाळण्या नेमक्या कशा असतात जेणेकरून ती विश्वासार्हता ही उत्पादनाच्या बाबतीत बाजारामध्ये निर्माण होते? आता त्याबद्दल एक आपण वस्तूंबद्दल बोलू शकतो. जसं आपली जे इस्त्री आपण जे घरी जे उपयोगात आणतो तर त्यासाठी वेगळे इलेक्ट्रिकल टेस्ट असतात. जसं हाय व्होल्टेज टेस्ट आहे, म्हणजे हाय व्होल्टेज आला तर ते आणखी एक इन्सुलेशन रेजिस्टंट टेस्ट आहे. म्हणजे थोडक्यात ते आपण जेव्हा ऑपरेट करतो ते इस्त्री तर आपल्याला शॉक वगैरे तिथे त्याच्यामुळे लागू नये, म्हणजे ते आणखी सेफ असावं. म्हणजे ते जे कोणी ग्राहक घरी उपयोग करणार त्यांना ते सेफ आणखी सुरक्षित वाटली पाहिजे. तर म्हणजे ते आमचे सर्व इलेक्ट्रिकल टेस्टमध्ये येऊन जातात ते. तसं ते इलेक्ट्रिकल आहे. तसं मग ते सिमेंटचं टेस्ट असेल तर सिमेंटमध्ये वेगळे टेस्ट आहे. म्हणजे ते वस्तूंविषयी जेवढे मापदंड आहे ते मानकानुसार टेस्ट केल्यानंतरच मग ती ISI मार्क ते लावण्याची परवानगी मिळते. पुढचा फोन आहे. नमस्कार. मी पुण्याहून मोहन कडलासकर बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की छोटे छोटे जे व्यापारी असतात त्या व्यापाऱ्यांकडे जी वजनं असतात ती दरवर्षी कॅलिब्रेट होतात का हो, किंवा नाहीतर ते काय करतात अहो ते कुठली तरी वजनाच्या ऐवजी दगड टाकतात आणि आज त्या वजनाच्या बरोबर आहे. तर याला काही नियंत्रण आणण्याकरता काही आपल्याकडे व्यवस्था आहे का? धन्यवाद. वजनांच्या बाबतीमध्ये काय करता येऊ शकतं सर? वजनांच्या बाबतीमध्ये म्हणजे तिथे तर आमचे जेवढे कारखानादार किंवा परवानाधारक आहे त्यांना कॅलिब्रेशन करणे रेग्युलर, म्हणजे एका वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये एक फ्रिक्वेन्सीच्या नंतर ते कॅलिब्रेशन करणे गरजेचे आहे. बाकी यांनी जे प्रश्न विचारलेला आहे की जे वेइंग बॅलन्स वगैरे आहे त्याचे कॅलिब्रेशन, तर ते कॅलिब्रेशन जिथूनही कॅलिब्रेशन केलं तर त्याची हे खात्री करणे की ती NABL एक्रेडिटेड एजन्सी आहे का. कारण की NABL एक्रेडिटेड एजन्सी असली तर ती जी काही कॅलिब्रेशन आहे त्याला एक जसं BISचं सर्टिफिकेशन थर्ड पार्टी गॅरंटी असते तसं NABLचे त्याला एक लोगो असतो, एक खात्री असते की जे काही कॅलिब्रेशन केलेलं आहे तर ते मानकाप्रमाणे आहे. बरोबर, तेवढं सांगू शकतो. बरोबर आहे. मुळात ही मानकांविषयी वेबसाईटचा तुम्ही उल्लेख केला, ती वेबसाईट काय आहे त्याविषयी सांगा. आमची वेबसाईट आहे www.bis.org.in. त्याच्यामध्ये जी काही माहिती पाहिजे, आमचे जेवढे लायसेन्सीज आहे त्यांचे ॲड्रेस वगैरे, म्हणजे आणखी ते स्टेट वाईज आणखी प्रोडक्ट वाईज सर्व ते त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर जे हॉलमार्किंग सेंटर्स आहे त्यांचे नावं पत्ते वगैरे ते वेबसाईटमध्ये दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्यांना काही कंप्लेंट वगैरे करायची असेल ते पण ऑनलाईन त्यांना करता येते. बरोबर. आणखी काही लोकांना जसं मानक परचेस करायचे आहे, खरेदी करायची आहे, ते पण ते ऑनलाईन जाऊन आमच्या वेबसाईटवर जाऊन ते परचेस करू शकतात. महाराष्ट्रामध्ये या संदर्भामध्ये कुठे माहिती मिळू शकेल मॅडम, याविषयी काय सांगायचं आपल्याला? महाराष्ट्रामध्ये भारतीय मानक ब्युरोच्या संदर्भामध्ये कार्यप्रणाली कुठे कुठे चालते किंवा याविषयी काही ग्राहक राजाला माहिती मिळू शकेल? महाराष्ट्रामध्ये भारतीय मानक ब्युरोची 3 म्हणजे एक रिजनल ऑफिस आहे मुंबईला अंधेरी इथे, दुसरं ब्रांच ऑफिस आहे आमचं ते पुण्याला आहे आणि तिसरं नागपूर इथे आहे.
तर 3 ठिकाणी आमची आहेत तिथे. बरोबर. आणि मुंबईला लॅबोरेटरी आहे. भारतीय मानक ब्युरोच्या देशांतर्गत 8 लॅबोरेटरीज आहेत जवळजवळ. तर आणि तसंच आमची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला बाकीच्या ऑफिसेसचे पण ॲड्रेस मिळू शकतात. जी सरांनी जे सांगितलं की जी वेबसाईट सांगितली त्याच्यावर बाकीच्या सगळ्या ऑफिसेस, लॅबोरेटरीज, आम्ही मान्यता दिलेल्या लॅबोरेटरीज, हॉलमार्किंग सेंटर्स या सगळ्यांची इन्फॉर्मेशन, ज्यांना लायसन्स दिलेलं आहे त्या परवानाधारकांचे पत्ते, फोन नंबर, कुठल्या प्रॉडक्टसाठी लायसन्स दिलेलं आहे, ही सगळी माहिती आमच्या वेबसाईटवर आहे अवेलेबल. मस्त, हे महत्वाचं आहे नाही का. पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला. हॅलो सर, मॅडम नमस्कार. मी काय म्हणतो, मला त्या एमआरपीच्या संदर्भात, प्रॉडक्टचं जे एमआरपी असते ना, तर एमआरपीच्या संदर्भात माझा प्रश्न होता की बरंचसं कोल्ड्रिंक्स म्हणा किंवा दूध वगैरे आपण जे घेतो ते रेफ्रिजरेशन जे चार्जेस लावतात, ऍक्च्युली एमआरपीच्या वरती त्यांनी चार्जेस लावायला नाही पाहिजे. तर 2-2, 5-5 रुपये ते अधिक लावतात. तर ते बरोबर आहे का? त्याच्यावर काही कारवाई करता येईल आणि ती कशी करायची? धन्यवाद. ऍक्च्युली सर, हा मुद्दा येतो का आजच्या आपल्या विषयामध्ये? नाही, तो मुद्दा तो नाही, कारण की एमआरपी वर आमचं काही असं डायरेक्ट काही कंट्रोल वगैरे नाही आहे. त्या संदर्भामध्ये त्यांनी ग्राहक मंचाकडे दाद मागावी असं आपण त्यांना सांगू शकतो. भारतीय मानक ब्युरो ही अतिशय नामांकित संस्था आहे आणि मानक देण्याच्या बाबतीमध्ये अतिशय कसोटीवरती तोलून उत्पादन जे आहे ते दिलं जातं. मुळात या सगळ्यामध्ये कोणते निकष असतात, कोणती कशी कार्यप्रणाली चालते, कसं वारंवार तपासणी केली जाते, हे सगळं मगासपासून सर आणि मॅडम आपण समजावून सांगत आहात. पण तरी पण असे काही तुमचे वारंवार संशोधन, वारंवार तुमची जी तपासणी सुरू असते किंवा कार्यप्रणाली सतत सुरू असते, त्यामधला असा काही भाग आहे का जो ग्राहकांना आपल्याला सांगावासा वाटतो? आम्हाला सामान्य माणसांना माहितीच असते की तुमची कार्यप्रणाली नेमकी काय चालू असते, त्यातले कोणते मुद्दे तुम्हाला सांगायला आवडतील सर? हां, तर मी त्याबद्दल त्यांना सांगू इच्छितो, कारण की आजकाल आजच्या युगामध्ये आपल्या भारतामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही 2 सर्टिफिकेशन स्कीम राबवतो. म्हणजे एक तर आहे स्वैच्छिक आहे, व्हॉलंटरी सर्टिफिकेशन, दुसरी आहे कंपल्सरी सर्टिफिकेशन. अच्छा. तर आता बरेचसे आयटम आपल्या भारतामध्ये इम्पोर्ट होतात. बरं. आणखी त्यापैकी बरेचसे इलेक्ट्रॉनिक आयटम पण इम्पोर्ट होतात. अच्छा. जसं LCD टीव्ही आहे, मग ते मायक्रो ओव्हन आहे, तर अशी बरेच आयटम्स आहे. तर ते त्यांचे जे मॅन्युफॅक्चर आहेत ते विदेशामध्ये असतात. तर आपली भारत सरकारने असं कंपल्शन केलेलं आहे की मॅन्युफॅक्चर कुठेही असू द्या, फॉरेनमध्ये असू द्या किंवा इंडियामध्ये असू द्या, तर त्यांना ते सर्टिफिकेशन किंवा रजिस्ट्रेशन घेणे आवश्यक आहे. अच्छा. तर इलेक्ट्रॉनिक्स आयटममध्ये, IT प्रोडक्ट्समध्ये जवळपास 30 वस्तूंचे रजिस्ट्रेशन, म्हणजे आमची एक स्कीम आहे, SDOC म्हणतात त्याला, सेल्फ डिक्लेरेशन ऑफ कन्फॉर्मिटी. तर त्याच्यामध्ये 30 आयटम आहे. जसं मी उल्लेख केला LCD टीव्ही वगैरे, ते त्याचा मार्क लावून आमच्या भारतामध्ये येतो. आणखी ते मग ग्राहकांकडे पोहोचतो. म्हणजे जी काही त्याची गुणवत्ता आहे ती ग्राहकाला मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की व्हॉलंटरी सर्टिफिकेशनमध्ये 100च्या जवळपास प्रोडक्ट्स आहे. ते सुरक्षितता, त्यांच्या संरक्षणाचा विचार करून सरकारने कंपल्शन केलेलं आहे. आणखी ते घेतल्यानंतर ISI मार्कची खात्री केल्यानंतर ते ग्राहकांनी उपयोगात आणावे. आणखी तसंच ते हॉलमार्किंगची जी स्कीम आहे तिथे पण ते हॉलमार्किंग असलेलं, ते 5 चिन्ह असलेलं ते ग्राहकांनी वस्तू घ्यायला हवं. मॅडम, आपल्याला काय सांगायचं याविषयी? BIच्या आणखीन एका ह्याच्याबद्दल मी सांगू इच्छिते की भारतीय मानक ब्युरोची नवी दिल्ली इथे NITS म्हणजे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. तिथे आम्ही वेगवेगळ्या स्तरावरच्या लोकांना ट्रेनिंग आयोजित करत असतो. स्टँडर्डायझेशन, मला वाटतं काय बाकीचे लोक सुद्धा आपल्या इथे हे होत असतात, इन्व्हॉल्व होत असतात. स्टँडर्डायझेशन, सर्टिफिकेशन किंवा क्वालिटी अश्युरन्स याच्यावर सगळी ट्रेनिंग्स असतात. मग त्याचं सुद्धा कॅलेंडर आमच्या वेबसाईटवर असतं. ती सुद्धा इन्फॉर्मेशन एक आहे. भारतीय मानक ब्युरोकडे स्टँडर्डच्या संदर्भामधलं सगळ्यात मोठं वाचनालय आहे, लायब्ररी आहे. तिथे नॅशनल, इंटरनॅशनल सगळी स्टँडर्ड्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं अवेलेबल आहेत, ते सुद्धा आमच्याकडे आहे.
पण म्हणजे असं आहे की भारतीय मानक ब्युरोची वेबसाईट असो, ऑफिसेस असो, इथे सामान्य माणसाने भेट द्यायला हवी. त्या दृष्टिकोनातनं दर्जा म्हणजे काय, त्याची परिमाणं म्हणजे काय, त्याची परिभाषा काय आहे, संकल्पना काय आहे, पुस्तकं काय आहेत, वेगवेगळ्या साहित्य कृतीमधनं ते तुम्ही आपण मांडत असता. ते सामान्य माणसापर्यंत पोहोचायचं असेल तर वेबसाईटला व्हिजिट द्यायला हवी आणि ऑफिसेसमध्ये येऊन आपल्यासारख्या तज्ज्ञांशी याविषयी चर्चा सामान्य माणसाने करायला हवी, नाही का? ग्राहकांसाठी आम्ही सेमिनार आयोजित करत असतो. ग्राहक हक्क दिवस किंवा ग्राहक दिन असतो त्यावेळी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करत असतो. आमची पॅम्पलेट्स किंवा बाहेर ट्रेन सगळीकडे ऍडव्हर्टाईज सुद्धा असतात आमच्या की ISI मार्क वस्तू विकत घेतल्या पाहिजेत लोकांनी. ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही बरेच कॅम्पेन करत असतो. बरोबर, कन्झ्युमरशी रिलेटेड आहे. प्लस त्याच्या व्यतिरिक्त जाहो ग्राहक जागो त्या अभियानाच्या अंतर्गत आम्ही ग्राहकाला अवेअरनेस देत राहतो की ISI मार्कची वस्तू खरेदी करावी, हॉलमार्किंगची वस्तू खरेदी करावी. आणखी उल्लेख करू इच्छितो की आमची ती प्रबंधन पद्धती प्रमाणन योजना पण आहे, जसे QMS क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम सर्टिफिकेशन, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट सिस्टम सर्टिफिकेशन. खरंय, सगळ्याचा मुद्दा हा एकच येतो, जागो ग्राहक जागो. त्या दृष्टिकोनातून आजचा हा भाग होता. हेमंत श्रेण, वैशाली मॅडम आपण आलात आणि महत्वाची माहिती थोडक्या वेळात दिलीत. मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आपल्याही प्रतिक्रियांची वाट बघतोय Gmail आणि फेसबुकवर. धन्यवाद. नमस्कार.